जनगणनेमध्ये तुम्हाला सध्या हे 33 प्रश्न विचारले गेले आहेत का हे एकदा पडताळणी करून बघा. कारण हे 33 प्रश्न सध्या कोणीही विचारत नाही. घरावरती थेट नंबर टाकला जातो आणि ते निघून जात आहेत. पण तसं नाही आहे. तुम्हाला या प्रगणकाने 33 प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि शेवटी तुमची स्वाक्षरी देखील घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हे 33 प्रश्न कोणते आहेत हे एकदा बघावं लागेल. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हे 33 प्रश्न देखील खूप महत्त्वाचे आहेत. यातले पहिल्या टप्प्यातले जे प्रश्न आहेत हे प्रश्न आहेत तुमच्या घराची रचना आणि बांधकाम साहित्य कशा प्रकारचं आहे. हे महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये आहे आणि यातले काही प्रश्न तुम्हाला विचारणं त्यांनी गरजेचं आहे. कोणते प्रश्न आहेत याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की घराची प्राथमिक ओळख सद्यस्थिती कशी आहे. स्थानिक प्राधिकरणाने दिलेला अधिकृत क्रमांक त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे. घराचा मुख्य वापर निवासासाठी आहे, व्यवसायासाठी आहे, दुकानासाठी आहे, कार्यालयासाठी आहे, कार्यशाळा किंवा दवाखान्यासाठी आहे. घराची सद्यस्थिती कशी आहे, चांगली आहे, मोडकळीस आलेली आहे, राहण्यासारखी आहे, तिथे लोक राहत आहेत का हे बघणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न म्हणजे बांधकाम साहित्य कशा प्रकारचं आहे. ते मातीचं आहे, लाकडाचं आहे, पक्क्या विटाचं आहे, दगडाचं आहे, सिमेंटचं आहे किंवा इतर कोणत्या प्रकारचं आहे हे विचारणं देखील तेवढंच गरजेचं आहे. भिंत कशी आहे, गवताची आहे, बांबूची आहे, प्लॅस्टिकची आहे, कच्च्या विटाची आहे, लाकडाची आहे, दगड सिमेंटची आहे किंवा धातू पत्र्याची आहे हे विचारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरावरती कशा प्रकारचे छत आहे की पत्रे आहेत, कौल आहेत, लाकूड आहे, माती आहे, प्लास्टिक आहे, स्लेट आहे, धातू आहे, पत्रा आहे किंवा पक्कं घर आहे किंवा कॉन्क्रीटचं घर आहे. हे सगळं घराच्या बाबतीमध्ये विचारणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला कुटुंबाची रचना कशा प्रकारची आहे आणि सामाजिक प्रवर्ग कशा पद्धतीचा आहे हे विचारणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न त्यांनी आवश्यक विचारणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कोणते प्रश्न आहेत तर कुटुंब क्रमांक आणि सदस्यांची संख्या तुमच्या कुटुंबामध्ये नेमकी किती आहे हे त्यांनी विचारणं गरजेचं आहे. कुटुंब सदस्य संख्या किती आहे. इथे सदस्यांची नावे घ्यायची गरज नाही. फक्त सदस्य संख्या तुमच्या कुटुंबामध्ये 4 असतील 5 असतील ती संख्या त्यांनी विचारणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबाचा सलग अनुक्रमांक व कुटुंबात निवास करणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या किती आहे हे विचारणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन कुटुंब प्रमुखाचं नाव किंवा लिंग, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि लिंग एक पुरुष आहे, स्त्री आहे, ट्रान्सजेंडर आहे ते विचारणं गरजेचं आहे. सामाजिक प्रवर्ग वगैरे हे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घराची मालकी, स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे, इतरांचं स्वतःचं घर आहे किंवा इतर हे विचारणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन काही प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत ज्या म्हणजे मूलभूत सुविधा आणि जीवनमानाच्या अनुषंगाने आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे की तुमच्याकडे जे तुम्ही पाणी वापरता ते पाणी कशाचं आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कसली आहे, प्रक्रिया केलेली आहे, नळाचा आहे त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून येणारं पाणी आहे किंवा विहीर आहे, हातपंप आहे, बोअरवेल आहे, नदी आहे, कालवा आहे, तळे आहे किंवा बाटलीबंद पाणी आहे. हे सगळे प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याच्या स्रोताचं अंतर किती आहे, तुम्ही जिथे राहता तिथून पाण्याचं अंतर किती आहे, परिसरात आहे, परिसराजवळ आहे, 500 मीटर आहे किंवा दूर अंतरावरती आहे. त्याच्यानंतर प्रकाशाचं काय साधन तुमच्याकडे आहे, तुमच्या घरी इलेक्ट्रिसिटी आहे, रॉकेलचा दिवा आहे, सौर ऊर्जेचा आहे किंवा इतर तेलाचा दिवा आहे किंवा तुमच्याकडे विजेची कोणतीही सोय नाही. हे देखील प्रश्न याच्यामध्ये विचारणं प्रगणकाला गरजेचं आहे. तुम्हाला त्यांनी ते प्रश्न सगळे विचारले पाहिजेत. त्याच्यानंतर स्वच्छता आणि सांडपाण्याची विल्हेवाट तुमच्याकडे कशा पद्धतीची आहे याचे काही प्रश्न आहेत. याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला विचारणं गरजेचं आहे की शौचालय जे आहेत हे शौचालयाची उपलब्धता तुमच्या घरामध्ये आहे का, घरात केवळ स्वतःच्या कुटुंबाची शौचालय व्यवस्था आहे हे विचारणं गरजेचं आहे किंवा इतर कुटुंबासाठी सामायिक वापर आहे अथवा सार्वजनिक किंवा उघड्यावरील वापराचा पर्याय तुम्ही वापरता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शौचालयाचे प्रकार कोणते आहेत. फ्लश आहे, पोवर पद्धत आहे, पाईपने जोडलेले आहे, सेप्टिक आहे, टँक आहे, एकल खड्डा आहे, द्विखड्डा आहे, सेवा शौचालय, मानवाद्वारे मैला वाहून नेण्याची पद्धत हे सगळं विचारणं गरजेचं आहे. फक्त तुमच्या घरी संडास बाथरूम आहे का एवढं विचारून चालत नाही, तर ते एका खड्ड्याचं आहे का 2 खड्ड्याचं आहे हे देखील तुम्हाला त्यांनी विचारलं पाहिजे. त्याचबरोबर शौचालय कशा प्रकारचं आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी विचारलं पाहिजे. कदाचित तुम्हाला शौचालय विचारले की नाही हे देखील सांगता येत नाही, पण त्याच्या पुढे जाऊन 1 खड्डा आहे का 2 खड्डा आहे हे देखील विचारावं लागेल.
दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सांडपाणी आणि आंघोळ पाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त टावर गटार व्यवस्थाच आहे की नाही, आंघोळीसाठी स्वतंत्र स्नानगृह आहे का, छपराशिवाय आहे का, बंदिस्त आहे, कसल्या प्रकारचं स्वच्छतागृह तुमच्याकडे आहे हे देखील तुम्हाला त्यांनी विचारणं गरजेचं आहे. म्हणजे इतकी बारीक सारीक माहिती त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेली आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकघर तुमचं कशा पद्धतीचं आहे हे देखील तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गॅस आहे, स्वयंपाकाचं मुख्य इंधन म्हणून तुम्ही काय वापरता हे सांगणं गरजेचं आहे. दूरदर्शन आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, वाहनाची कौटुंबिक उपलब्धता आहे, ही सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मालमत्तेमध्ये विचारणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय आहे, काय काय विचारणं गरजेचं आहे, तुमच्या कुटुंबामध्ये मोबाईल किती आहेत, स्मार्टफोन किती आहेत, गॅस आहे का, दूरसंचार म्हणजे टीव्ही आहे, DTH आहे की केबल आहे, वाहतूक साधनं काय आहेत, सायकल आहे, मोटरसायकल आहे, लॅपटॉप आहे, संगणक आहे, इंटरनेट आहे, चारचाकी वाहन आहे, कार आहे, जीप आहे, व्हॅन आहे, ही सगळी माहिती तुम्हाला त्यांनी विचारणं गरजेचं आहे. पण हे सध्या विचारले जात आहेत का एकदा पडताळणी करून बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे रोजचं अन्न वापरता किंवा खाता, हे अन्न तुम्ही कोणत्या प्रकारचं वापरता, रेग्युलर तुमची खाण्याची कुठले भाजी भाकरी आहेत, याच्यामध्ये तांदूळ आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, इतर कोणतं धान्य तुम्ही खाता, हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर तुमची प्रगणकानं अधिकृत पडताळणी केली पाहिजे. त्याची सध्यता करण्यासाठी कुटुंब प्रमुखाची सही घेतली पाहिजे, स्वाक्षरी घेतली पाहिजे आणि संपर्क क्रमांक नोंदवला पाहिजे. ही सगळी माहिती तुम्हाला त्या प्रगणकानं विचारणं गरजेचं आहे. पण ही सगळी माहिती तुम्हाला विचारली जाते आहे का हे एकदा पडताळणी करून बघा. कारण एवढे प्रश्न कुठलाही प्रगणक सध्या विचारत नाही. तो येतोय, तुमच्या घरावरती नंबर टाकतोय आणि निघून जातोय, एवढं नाही आहे. त्याने तुम्हाला या टप्प्यामध्ये 33 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तुमचं घर कसं आहे, तुमच्या घराच्या भिंती कशा आहेत, छप्पर आहे का, गॅस आहे घरात, कार आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, किंवा तुमचं संडास बाथरूम कसं आहे, 1 टँकचं आहे का 2 टँकचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये इतर काही फॅसिलिटीज आहेत का, हे सगळं विचारणं गरजेचं आहे. फक्त याच्यामध्ये तुमचे म्हणजे तुमचं नाव वगैरे सगळ्या कुटुंबाचं या टप्प्यामध्ये विचारलं जाणार नाही, ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. तुमचा धर्म, तुमची जात वगैरे हे सगळं दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. या टप्प्यामध्ये तुमच्या घराच्या अनुषंगाने जेवढी काही माहिती आहे तेवढी माहिती या टप्प्यामध्ये विचारणं गरजेचं आहे. पण हे सध्या विचारलं जात नाही. ते घर राहण्यासारखं आहे, राहण्यासारखं नाही, ते भाड्यानं दिलेलं आहे, ते हॉस्पिटलला दिलेलं आहे, काय आहे ते सगळी माहिती तिथे विचारणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फक्त त्या कुटुंब प्रमुखाचं नाव त्यांना विचारावं लागतं आणि त्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती राहतात एवढंच विचारावं लागतं. बाकीचे हे जे 33 प्रश्न आहेत, हे सगळे 33 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जर वाटलं तर मी याचा फॉर्म तुम्हाला दाखवतो की ते कशा प्रकारचा फॉर्म भरतात. हा जर फॉर्म तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं त्यांनी तुम्हाला काय विचारणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे हा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे आणि या फॉर्म भरल्याशिवाय तुमची ही जी माहिती आहे ही माहिती पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून हा फॉर्म तुम्ही बघणं गरजेचं आहे. हे अशा प्रकारचा फॉर्म आहे. याच्यामध्ये इमारत क्रमांक काय आहे वगैरे वगैरे सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. गणना क्रमांक काय आहे, मातीचं घर आहे का, गवताचं आहे का, कशाचं आहे, निवास कशा प्रकारचा आहे, घराची स्थिती कशी आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे, लिंग काय आहे, प्रवर्ग काय, घराची मालकी, पाण्याचा स्रोत, हे सगळे जवळपास हे किती प्रश्न आहेत, हे 18 प्रश्न आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा त्याचाच दुसरा भाग आहे त्याच फॉर्मचा. याच्यामध्ये जवळपास 19 पासून 35 पर्यंत म्हणजे स्वाक्षरीपर्यंतचा भाग आहे. याच्यामध्ये प्रकाशाचा स्रोत, शौचालय, शौचालयाचे प्रकार, सांडपाणी, आंघोळ, स्वयंपाकघर, स्वयंपाक इंधन, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, त्याच्यानंतर घरात मुख्य धान्याचा वापर काय केला जातो, मोबाईल क्रमांक आणि शेवटी तुमची स्वाक्षरी. म्हणजे एवढी माहिती याच्यामध्ये विचारणं गरजेचं आहे, तेव्हाच तुमची जनगणना पूर्ण होते. हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि विचारले जात नसतील तर पुढे काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेन. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. ही माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही विचारा की ही माहिती त्यांना विचारलेली आहे का. धन्यवाद.